100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. तयाचा वेलू गेला गगनावेरी या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतेय मी अंजली. लता मंगेशकर ही 7 अक्षरं म्हणजे जणू 7 सूर असावेत इतकं या नावाचं आणि सुरांचं जवळचं नातं आहे. लता दीदींनी गायलेल्या भावगीतं, चित्रपटगीतं, भक्तिगीतं, अभंग अशा सगळ्याच गीतप्रकारांमधून त्यांच्या गायकीची वैशिष्ट्य रसिक श्रोत्यांना जाणवतात. लता दीदींची गाणी ही एखाद्या शास्त्रीय संगीतात रमणाऱ्या गायकाला आणि व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या अभियंत्याला कशा पद्धतीने भावतात हे जाणून घेणं सुद्धा खूपच रंजक ठरू शकतं. त्या दृष्टीने लता दीदींच्या गायकीची आणि कारकिर्दीची सुद्धा वैशिष्ट्य काय आहेत याविषयी बोलूया आजच्या कार्यक्रमात. 28 सप्टेंबर हा लता दीदींचा जन्मदिवस. त्यानिमित्त असणाऱ्या या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत शास्त्रीय गायक, अभियंता आणि व्यवस्थापक देखील असणारे अमोल निसळ. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. खूप सारे धन्यवाद. आणि कार्यक्रमाला आपल्या सुरुवात करण्यापूर्वी किंवा काही प्रश्न विचारण्याआधी थोडक्यात तुमची ओळख आपल्या श्रोत्यांना करून देते. अमोल निसळ हे पंडित अजय चक्रवर्ती, पंडित गंगाधर बुवा पिंपळखरे यांच्यासारख्या दिग्गजांकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलंय. अमोल गंधर्व पुरस्काराचे ते मानकरी आहेत. देशविदेशातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून ते सादरीकरण करतात. आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या आकाशवाणीचे ते मान्यताप्राप्त कलाकार आहेत. तेव्हा पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात. मेनी थँक्स. धन्यवाद. मगाशी मी म्हटलं की लता दीदींची गाणी आणि व्यवस्थापन ह्यांचं काहीतरी कनेक्शन आहे. तर हे कनेक्शन काय आहे नेमकं ते आम्हाला अर्थातच तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. खरं सांगू का, गाणं लता दीदींचं आपण आज खूपच गहन विषयाला हात घालतो आहोत. कारण त्यांच्या गाण्याविषयी बोलावं किंवा त्याचं विश्लेषण करावं एवढ्या पातळीपर्यंत आपण खूप कमी लोक पोचलेलो आहोत. आणि दुसरं म्हणजे ते विश्लेषण रोजच्या रोज चालूच आहे. जेव्हा जेव्हा त्यांचं गाणं गायलं जातं तेव्हा ते नव्याने ऐकलं जातं आणि त्याचं सगळं क्रेडिट त्यांनाच मिळत असतं. कारण त्यांनी ते पहिल्यांदा गाऊन जनमानसात रुजवलेलं असतं. थोडासा वेगळा विषय आज हा अशासाठी घ्यावा असं मी तुम्हाला सुचवलं. त्याचं कारण असं आहे की दोन्ही क्षेत्रांमध्ये तेवढाच वेळ देऊन मी काम केलेलं असल्यामुळे आत्ता असं जाणवतं की एखादी व्यक्ती यशाच्या उच्च शिखरापर्यंत जाण्यासाठी काही खूप बेसिक गोष्टी ह्या त्या वेळेला त्या व्यक्तींनी त्या गोष्टी अंगीकारलेल्या असतात. गाण्याच्या क्षेत्रातही तसंच आहे. आणि एखादी ऑर्गनायझेशन, एखादी संस्था सुद्धा यशाच्या जेव्हा शिखराला जाते तर तेव्हा त्यातले काही बेसिक मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स असतात. तर ते त्या वेळेला टिकमार्क व्हायला लागतात. तर अशी काही साधर्म्य लता दीदींची गाणी ऐकताना मला अनेक वेळेला दिसून येतात. तर आज त्याविषयी चर्चा करूयात. काहीतरी नवीन लोकांना पण खाद्य, विचारांना. आणि जो विचार आपण केलेला आहे तो प्रत्येक गायकांनी जर ठरवलं की तो विचार करून जर आपण आपल्या गाण्याच्या सादरीकरणामध्ये त्याचा वापर करायचा, मला असं वाटतं की लता दीदींचे अनेक गुण हे इव्हन शास्त्रीय संगीत गायकाला सुद्धा उपयोगी ठरणारे आहेत. नक्कीच. आणि व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आपण बघायला गेलं तर लता दीदींच्या गायकीची किंवा करिअरची, कारकिर्दीची काय काय वैशिष्ट्य जाणवतात त्याविषयी बोलायचं झालं तर पहिल्यांदा आपण कशापासून सुरुवात करूया? माझ्या मते आपण सुरुवात करूया टेक्निकपासनं. कारण कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात ही त्यातलं तंत्र शिकण्यापासून होते. आणि एक असं म्हणलं जातं की तुम्ही आधी ते तंत्र शिकणं अपेक्षित आहे, नंतर त्या तंत्रामध्ये पारंगत होणं अपेक्षित आहे, आणि मग ते विसरणंही अपेक्षित आहे जेव्हा त्याचं ॲप्लिकेशन करायची वेळ येते. म्हणजे एखादी शिकलेली गोष्ट जेव्हा तुम्ही तुमच्या सादरीकरणामध्ये आणता किंवा कंपनीच्या दृष्टीने बघायचं झालं, एखाद्या टेक्निकचं जेव्हा प्रॉडक्ट बनतं तर तेव्हा त्यातला टेक्निकल आस्पेक्ट हा विसरण्यापर्यंत, म्हणजे थोडक्यात की त्याचं मसल मेमरीमध्ये कन्व्हर्जन होईपर्यंत, तिथपर्यंत तुम्हाला ते घेऊन जावं लागतं. आता पुन्हा लता दीदींच्या गाण्याकडे येऊयात. तर लर्न द टेक्निक हा जो भाग आहे, तर कुठलाही गायक गायिका आपण बघितलं तर कोणाचं ना कोणाचे तरी शिष्य, कोणाकडनं तरी प्रेरित झालेले. तर लताजींच्या बाबतीत आपण जे ऐकतो की मास्टर दीनानाथ मंगेशकरांकडनं तर त्या शिकल्याच, पण जेव्हा दीनानाथ मंगेशकर गेले तेव्हा त्या 12-13 वर्षाच्या होत्या. तर त्याच्यानंतर त्यांचं शिक्षण थांबलं नाही. तर ते
लर्न द टेक्निक ह्या कॅटेगरीमध्ये ते चालू राहिलं. हां. त्याच्यानंतर मास्टर द टेक्निक झालं आणि मग फॉरगेट द टेक्निक झालं. तर काही अशी उदाहरणं आहेत जी आत्ता मी काढून आणली की ज्याच्यामध्ये काही रागांवर आधारित गाणी त्या गायल्या हं. आणि राग म्हणून गायल्या नाहीत. हं, हं. तर म्हणजे काय, तर शब्दाला महत्त्व देऊन हां. किंवा त्यातल्या अर्थाला महत्त्व देऊन आणि रागाचं स्वरूप डायल्यूट न करता हं. असं त्या गायल्या. बरोबर. तर उदाहरणार्थ एक ऐकवतो. हां. आता घनु वाजे घुण घुण हो. गाणं आहे, बागेश्री वरती आधारित असं ते गाणं आहे. तर अगदी पहिला आलाप जरी गाण्यातला घेतला हं. तरी सा नि दा प दा नि दा म प दा ग रे सा. हे क्या? बागेश्री शिकल्याशिवाय किंवा बागेश्रीचा अभ्यास केल्याशिवाय हे शक्य नाही आहे. हं. तर हा आलाप इतक्या सहजपणे आला त्यांच्या गाण्यामध्ये की ऐकणाऱ्याला जर हे बागेश्री म्हणून ऐकवलं असतं तर कदाचित त्यांनी तेवढ्या उत्सुकतेने किंवा तेवढं लक्ष देऊन ऐकलं गेलं नसतं. हां. तसंच ह्याच गाण्यामध्ये पुन्हा वेगी भेटवा का हं. ह्याची जी हरकत आहे ती पण 100% बागेश्रीला धरून आहे. म्हणजे वेगी भेटवा का पुन्हा बागेश्री. तर तेवढ्यापुरता तो जे लर्न केलेलं टेक्निक आहे त्याचा वापर हा पूर्ण स्किलफुली म्हणजे पारंगत पद्धतीने केलेला. हां. तसंच दे मला दे चंद्रिकेचा सुद्धा जो पहिला आलाप आहे हं. तो पूर्ण रागप्रधान आलाप आहे. हं. ग प द नि द नि प प ग सा. तर जनसंमोहिनी नावाचा राग आहे, त्याच्यावरती ते पुढं गाणं सगळं एक्सप्लोअर झालेलं आहे. दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी. स्वर सगळे पूर्णपणे जनसंमोहिनीचे आहेत. ग प ध नि ध सा सा द प ग प ध प रे रे नि ध सा. सो हे कुठल्याही प्रकाराने राग मी प्रेझेंट करतीये किंवा मी खूप काही तयारीचं प्रेझेंट करतीये हे न दाखवता प्रेझेंट करणं म्हणजे फॉरगेट द टेक्निक आहे. हां. ते ह्या सगळ्या गाण्यांमधनं आपल्याला दिसतं. एक तिसरं गाणं आहे मोगरा फुलला जे गोरख कल्याण रागावरती आहे. पण मला वाटतं की आपण मी गाण्यापेक्षा आपण त्यांचं गाणं ऐकूयात आणि त्यातनं आपण तो आनंद घेऊयात. तर गोरख कल्याणसुद्धा फक्त मी त्याचा मुखडा ऐकवतो. गोरख कल्याण राग म्हणून काय आहे, तो कसा वापर केला आहे गाण्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी ऐकून ठरवा. रे म ध द नि द म रे प रे नि द सा. इवले से रोप. सगळा गोरख कल्याण बेस आहे. तयाचा वेलू गेला गगनावेरी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधतो आहोत लता दीदींच्या गाण्याविषयी आणि त्याविषयी बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अमोल निसळ. आत्ता तुम्ही जी उदाहरणं सगळी सांगितलीत तर त्यातून एक त्या गाण्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला. म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात की एखादी गोष्ट शिकणं, आत्मसात करणं आणि त्यानंतर ती विसरून किंवा अनलर्न करून पुढे जाणं. तर हे सगळं करत असताना कुठेतरी त्याच्यामध्ये थोडंसं एक जोखीम घेणं किंवा रिस्क फॅक्टर असतो. तर असं पण काही होतं का? अगदीच होतं. प्रत्येक कंपनीच्या बाबतीत होतं, प्रत्येक डिसिजनच्या बाबतीत होतं. आणि व्यवस्थापनातली लोक ती रिस्क ही कॅल्क्युलेटेड रिस्क आहे का नाही हे ठरवतात. म्हणजे काय आता कॅल्क्युलेटेड रिस्क याचा अर्थ असा आहे की आपल्या सगळ्या कपॅसिटी, आपली क्षमता तपासून त्याप्रमाणे आपण एखाद्या प्रोजेक्टवर काम सुरू करावं का नाही, किंवा आपली कपॅसिटी वापरून आपण
एखादा टेक्निकल चेंज करावा का, हम्म, हम्म, की जो अजून आपल्या कस्टमरला म्हणजे आमचे जे ग्राहक असतात हम्म. तर त्यांना काही फायदा करून देईल. तर आता पुन्हा लता दीदींच्या गाण्याकडे येऊयात. हम्म. त्यांनी गाणं जेव्हा आत्मसात केलं एखाद्या संगीत दिग्दर्शकाकडून, हा. तर तेव्हा ते गाणं संगीत दिग्दर्शकाला ज्या पद्धतीने दिसलं त्या पद्धतीने त्यांनी ते कागदावरती लिहून किंवा हार्मोनियमवरती किंवा त्याच्या स्वतःच्या आवाजात असं लता दीदींना ऐकवलं. हम्म. सगळ्या गाण्यांचं असंच होतं जनरली, की हा. गायक हा त्या गाण्याचा मूळ स्रोत नसतो. जेव्हा एखादं प्री कॉम्पोज गाणं जे ऑलरेडी गाणं कुणीतरी गायकासाठी बनवलेलं आहे, हा. मग तो गीतकार असतो पहिला हो. आणि मग संगीतकार असतो. हम्म. आता त्याच्यानंतर प्रत्येक संगीतकारांनी काही काही जागा या गायकाच्या दृष्टीने सोडलेल्या असतात, हम्म. की ज्याच्यामध्ये गायकाला स्वतःची बुद्धी आणि स्वतःचा गळा हे दोन्ही वापरण्याची मुभा असते. हम्म, हम्म. तो कुठल्या क्षमतेपर्यंत मर्यादेपर्यंत वापरायचा, हा. तर ही रिस्क पूर्वी घ्यायला लागायची. हम्म. आता घ्यायला लागत नाही. ह्याचं कारण आता मी एकच ओळ 100 वेळा रेकॉर्ड करू शकतो आणि त्यातली 52वी चांगली वाटते तर मी तेवढीच चिकटवू शकतो. हम्म. लता दीदी जेव्हा गायल्या तर बहुतांशी भाग त्यांच्या कारकिर्दीचा हा सगळेजण एकत्र स्टुडिओमध्ये आलेत. हम्म. अगदी कोरस व्हायोलिनमधले सुद्धा सगळेजण त्यावेळेला तिथे उपस्थित आहेत आणि मग गाणं रेकॉर्ड झालंय असंच झालेलं असल्यामुळे आणि सगळा केंद्रबिंदू हा शेवटी त्या गायकाकडे येतो. बरोबर. कारण गीतकारांनी लिहिलेलं गाणं हम्म. आणि संगीतकारांनी बनवलेलं गाणं याच्यामध्ये त्यांना इटरेशन्स अलाउड असतात. हम्म. म्हणजे एखादी ओळ मी कॉम्पोज केली आणि मला नाही आवडली पुन्हा आणि करण्याची. मग मी तेवढी ओळ पुन्हा कॉम्पोज केली आणि मी एक फायनल शीट बनवून दिली आहे. हम्म. पण गायक जेव्हा स्टुडिओमध्ये ते गाणं तेव्हा रेकॉर्ड करायचं तेव्हा गायकाची शेवटच्या ओळीतली शेवटच्या शब्दातली एक चूकसुद्धा ते गाणं पुन्हा रेकॉर्ड करायला लावायची, हा. कारण दुसरा काही ऑप्शन नव्हता तेव्हा. बरोबर. तर लता दीदींच्या गाण्यात आपल्याला हे जाणवतं अनेक वेळेला, हम्म. की एखादी ओळ जेव्हा ट्विक करायची आहे किंवा एखाद्या ओळीचं इम्प्रोव्हायझेशन ज्याला आम्ही म्हणतो ते करायचं आहे, तर स्टुडिओमध्ये गाणं रेकॉर्डिंग चालू आहे आणि आता ही ओळ मला बदलून गायची आहे, हा. हे समजून की ह्याच्याने मला अजून चांगला अर्थ जेव्हा मी पुन्हा ती ओळ गाते तेव्हा आपण जसं आता वर्ड फाईलमध्ये एखादा शब्द बोल्ड करतो, इटॅलिक करतो, अंडरलाईन करतो, तर ते स्वरातनं जेव्हा दाखवायची वेळ येते हा. तर तेव्हा एखादी गोष्ट पुनरुद्धृत करायची असेल तर त्याच्यात इम्प्रोव्हायझेशन करतो आम्ही. तर ते इम्प्रोव्हायझेशन स्टुडिओ रेकॉर्डिंग करताना कुठल्या मर्यादेपर्यंत आणि कुठल्या लेव्हलपर्यंत करायचं हम्म. की ते हक्कानी चांगलं होईल बरोबर. आणि ते ऐकणाऱ्याला खूप जास्त अजून नवीन एक डायमेन्शन देऊन जाईल. हम्म. तर ही कॅल्क्युलेटेड रिस्क होती तेव्हा त्यांच्यासाठी. हम्म. हम्म. आणि मला असं वाटतं की अनेक त्यांनी रेकॉर्ड केलेल्या मराठी गाण्यांमध्ये इव्हन हिंदी गाण्यांमध्ये हा. त्यांनी ही रिस्क घेतली आणि त्यांनी ती रिस्क घेण्याची आधीच वेळ पण ठरवून ठेवली होती. हा. की बऱ्याच वेळेला आपल्याला असं लक्षात येते की शक्यतो पहिल्या कडव्यामध्ये त्यांनी ती रिस्क घेतली आहे. अच्छा. हा. कारण मग अगदीच रेकॉर्ड करायला लागलं तर पहिल्यापासून नको करायला. बरोबर. अशी पण काही काही उदाहरणं आहेत. हम्म. तर त्यातली काही गाणी आपण ऐकूया. एक गाणं मी जे तुम्हाला सजेस्ट करीन ते म्हणजे या चिमण्यांनो परत फिरा. हा. तर त्याच्यामध्ये चिंता मज लागल्या नावाची ओळ आहे. तुम्हाला जसं जसं तुम्ही हो, गाणं हो. ऐकाल तसं तुम्हाला ते कळेल. किंवा अजून एक गाणं आहे तिन्ही सांजा सखे मिळाल्या. हम्म. तर गंध जसा सुमनात रस जसा, तर ती ओळ पाणी जसे मोत्यात. तर हे सगळं एकसुरी वाटू नये म्हणून त्यांनी तिथे ज्या ज्या पद्धतीने गायलंय तर ते खूप ऐकण्याजोगं आहे आणि ते गाणं समृद्ध करायला खूप जास्त वापर झाला असं मला वाटतं. तर बरोबर. आपण गाणं ऐकून ठरवूयात. जरूर. आपण कॅल्क्युलेटेड रिस्क जी म्हणतो तर 2 गाणी मला तुम्हाला सुचवावीशी वाटतात. हा. अनेक आहेत. आत्ता पटकन जी डोळ्यासमोर आली त्यातली पहिलं आहे ते या चिमण्यांनो परत फिरा. हम्म. तर त्याच्यात एक चिंता मज लागल्या ही अगदी एकदम कॉन्स्पिक्युअस आलेली ओळ आहे. हम्म. तर ती ओळ आणि दुसरं एक गाणं जर आपल्याला प्ले करता आलं तर तिन्ही सांजा सखे मिळाल्या. हम्म. जगाच्या दृष्टीने बघता एकदम सिंपल यमन रागातली कल्याण थाटातली अशी चाल हा. आहे. पण गंध जसा सुमनात रस जसा
आणि पाणी जसे मोत्यात, अशी ती एक ओळ आहे. हं, तर ती मोनोटोनस न होण्यासाठी म्हणून त्यांनी तिथे जे प्रयोग केलेत, हं. तर मला असं वाटतं की रिस्क म्हणावं एवढं त्यांच्यासाठी काहीच नव्हतं खरं सांगायचं तर. पण त्यांनी खूप विचार करून की हे रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला ऐन वेळेला केले गेलेले काही काही चेंजेस असावेत असं मला वाटतं. 100 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. तयाचा वेलू गेला गगनावेरी हा विशेष कार्यक्रम सादर होतोय लता दीदींच्या जन्मदिवसानिमित्त आणि या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याबरोबर आहेत अमोल निसळ. मगाशी आपण लता दीदींच्या गायकीच्या आणि कारकिर्दीच्या वैशिष्ट्यांविषयी बोलत होतो आणि अर्थातच व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून ही वैशिष्ट्ये आपण पाहत होतो. आणि मला वाटतं प्रयोगशीलता हा कोणत्याही कलाकाराचा आणि अर्थातच व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून देखील फारच महत्त्वाचा गुण असतो. तर लता दीदींची कारकीर्द, त्यांची गायकी आणि प्रयोगशीलता याविषयी काय सांगा? खूप साधर्म्य आहे. हं, जेव्हा एखाद्या कंपनीला प्रोग्रेस करायचा असतो, नवीन काही गोष्टी बाजारात प्रेझेंट करायच्या असतात हां, किंवा काही गोष्टींना आम्ही बॅकवर्ड इंटिग्रेशन असंही म्हणतो. म्हणजे आज मी एखादी गोष्ट बनवतोय, त्या गोष्टीला लागणारा कच्चा माल पण मी बनवतो, हं, असंही होऊ शकतं. ओके. किंवा मी माझी गोष्ट बनवून ज्यांच्याकडे देतोय, हं, तर ते त्या गोष्टीचं काय करतायत तोही प्रॉडक्ट मी बनवायचा प्रयत्न करतो, अच्छा. असंही होऊ हं, शकतं. हं, सो बॅकवर्ड इंटिग्रेशन, फॉरवर्ड इंटिग्रेशन हा जो प्रकार आहे, हं, तर ह्याच्यातनं अनेक वेळेला असं होतं की कंपनीला खूप गोष्टी शिकायला मिळतात. हं, आपण त्या रोलमध्ये जाऊन आपल्या व्हेंडरच्या किंवा आपल्या कस्टमरच्या रोलमध्ये जाऊन आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. कारण त्यांच्या अपेक्षा काय आहेत हं, आपल्याकडनंच्या, ह्या आपण जेव्हा त्यांच्या रोलमध्ये शिरतो तेव्हा कळतात, पहिली गोष्ट. हां, दुसरी गोष्ट की अनेक गोष्टी ह्या आपण काही वेळेला ओव्हर एस्टिमेट केलेल्या असतात, हं, काही वेळेला अंडर एस्टिमेट केलेल्या असतात आपल्या स्वतःच्याच प्रॉडक्टमधल्या, हं, हं. तर त्याही आपल्याला कळतात. तर पुन्हा लता दीदींच्या गाण्याकडे येऊयात. हो. तर एक्सपेरिमेंटेशनच्या दृष्टीने त्यांनी केलेला अतिशय उत्तम प्रयोग तो म्हणजे आनंदघन. हं, त्यांनी आनंदघन नावानी काही चित्रपटांना संगीत दिलं हां, आणि त्याद्वारे त्यांनी फक्त स्वतः म्युझिक डायरेक्टरच्या रोलमध्ये जाऊन बघितलं असं नाही, हं, तर त्यांनी कायम स्वतःच्या प्रतिभेला खूप मोठा न्याय दिला. हं, अनेक वेळेला असं होतं की आपण एखाद्या संगीत दिग्दर्शकाकडे गात असतो आणि त्या संगीत दिग्दर्शकाच्या त्या त्या गाण्यातनं असलेल्या अपेक्षा पूर्ण करायच्या म्हणून आपल्याला काही काही गोष्टी करता येत नाहीत. हं, हं. तर कलाकार म्हणून मी जेव्हा त्या गाण्याकडे बघतो आणि गायक म्हणून मी जेव्हा त्या गाण्याकडे बघतो, हां, तर त्याच्यामध्ये फरक असतो कायम. आणि कलाकार म्हणून मला काही वेळेला माझ्यातले इन्स्टिंक्ट्स ह्या कर्ब करायला लागतात. म्हणजे मी कलाकार म्हणून पूर्ण मुभा स्वतःला देऊ शकत नाही. हं, कारण त्या जे गायल्या ते प्रायमरीली शीट म्युझिक आपण ज्याला म्हणतो की प्री कॉम्पोज्ड गाणी होती सगळी. हं, हं. तर जेवढा शास्त्रीय संगीतातला कलाकार स्वतःला ही मुभा देऊ शकतो स्टेजवरती, तर तेवढं स्टुडिओमध्ये ती मुभा देता येत नाही. बरोबर. ती मुभा स्वतःला देण्याचं एक खूप मोठं दालन त्यांनी खुलं केलं आनंदघन जेव्हा त्यांनी म्युझिक कॉम्पोज करायचं ठरवलं हां. तेव्हा. आता अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट ह्या सगळ्यामध्ये जी व्यवस्थापनाच्या दृष्टीने मला अधोरेखित करावीशी वाटते, हं, तर लता मंगेशकर नावाचा ब्रँड तेव्हा ऑलरेडी प्रस्थापित झाला होता असं आपण म्हणूयात. कारण त्यांनी आनंदघन नावाने कॉम्पोज करायला सुरुवात केली, तर तोवर लता मंगेशकर गायिका म्हणून अतिशय यशस्वी, अतिशय सर्वमान्य अशा झालेल्या होत्या. तर ह्या सगळ्यामध्ये समजा मी जे काय काम केलं आहे संगीत दिग्दर्शक म्हणून, ते माझ्या लोकांच्या पसंतीला उतरलं नाही किंवा ते माझ्या गीतलेखकाच्या पसंतीला उतरलं नाही, हं, तर लता मंगेशकर ॲज अन आर्टिस्ट म्हणून माझं नाव खराब व्हायला नको. हं. तर असा कदाचित विचार करून, हे सगळं कदाचित अशासाठी म्हणतोय की ह्याच्यासाठी माझ्याकडे खूप खात्रीलायक माहिती नाही आहे, हां, हां. पण व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार करता हा खूप योग्य आणि खूप ॲप्ट असा निर्णय होता की त्यांनी एक टोपण नाव स्वतःला घेऊन त्याप्रमाणे त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं. हं, आता पुन्हा ही गाणी गाण्यासाठी त्यांनी खूप त्यांची हक्काची लोकं निवडली. हो. मोस्ट ऑफ द सॉंग्स म्हणजे जी त्यांनी कॉम्पोज केली. आत्ता जी पुन्हा 2 गाणी सुचवावीशी वाटतात त्याच्यामध्ये
शूर आम्ही सरदारे जे हृदयनाथांनी गायलं, हं. आणि लावणी रेशमाच्या रेघांनी हो. जी आशाताईंनी गायली. 2 गाण्यामध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून जर तुम्ही बघाल तर पूर्णपणे वेगळे जॉनर्स, हं. पूर्णपणे वेगळ्या भावना, पूर्णपणे वेगळं चित्रण असं असताना त्यांनी ते चॅलेंज म्हणून स्वीकारलं आणि दोन्ही गाणी त्यांच्या त्यांच्या लेव्हलला खूप जास्त यशस्वी झाली. आम्ही कायम क्रिकेट बघतो आणि क्रिकेटमध्ये आपण मगाशी पण बोलत होतो की सचिन तेंडुलकर ॲज अ बॅट्समन आपण कायम उदाहरण घेतो. तर सचिन तेंडुलकर ॲज अ बॅट्समन किंवा महेंद्रसिंग धोनी ॲज अ बॅट्समन हे जेव्हा आपण त्यांच्याकडे बघतो तेव्हा सचिन तेंडुलकर ॲज अ बॉलर जेव्हा तो फील्डवरती असायचा हं. तर तेव्हा त्याच्यातला जो आत्तापर्यंत त्यांनी न वापरलेल्या किंवा आत्तापर्यंत त्याला वापरता न आलेल्या अशा सगळ्या कृत्या हं. तो बॉलर म्हणून वापरायचा. अनेक क्लिप्स आजसुद्धा त्याच्या येतात. तर हे एखाद्या आपण जे मूळ काम करतो आहोत त्याला कॉम्प्लिमेंटरी किंवा सप्लिमेंटरी असं काम हं. जर आपण त्या क्षेत्रात केलं तर आपलं जे काय मूळ काम करणं असतं तर ते खूप वेगवेगळे आपण 360 डिग्रीज ज्याला म्हणतो की स्वतःचंच काम आपण वेगवेगळ्या अँगलनी बघू शकतोय. हं. तर तसा मोठा प्रयोग त्यांनी संगीत दिग्दर्शनातनं केला. त्यांनी म्युझिक डायरेक्टर म्हणून एक्सपेरिमेंटेशन केलं, प्रयोग केले. तर त्यांनी स्वतः गायिका म्हणून जे काय एक्सपेरिमेंटेशन केलं, हां. म्हणजे तेव्हाचा काळ असा होता की खूप जास्त जॉनर स्पेसिफिक गायिका पण होत्या की एखादा बाज असेल तर एखाद्या गायिकेला ते गाणं जास्त चांगल्या पद्धतीने गाता येईल असा एक समज होता. आणि त्यांच्या जेव्हा ते लक्षात आलं की त्यांची कपॅसिटी अशी आहे की त्यांना एकाच जॉनरची गाणी ही गाण्यात स्वतःला बंदिस्त करून ठेवायचं नव्हतं. आता पुन्हा जेव्हा आपण मॅनेजमेंट टर्म्समध्ये ह्याचा विचार करतो तेव्हा कमिंग आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन हा एक खूप मोठा भाग आहे. त्यालाच आपण एक्सपेरिमेंटेशन म्हणतो दुसऱ्या भाषेत. पण जे चाललंय ते चालू ठेवणे आणि त्याच्यानी स्वतःला चॅलेंजेस नसतात. काही वेळेला कॉम्प्लेसन्सी डेव्हलप होते, म्हणजे अति आत्मविश्वास आपण ज्याला म्हणतो, हां. तर तशी डेव्हलप होते. तर स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काही गोष्टी करणे. आणि हे सगळं कधी होतं की आपण एस्टॅब्लिश झालेलो असताना हं. आपल्याला कुठल्याही प्रकारची एक कंटेंटेड फिलिंग यायला नको की आता झालंय तेवढं बास आहे. तर हे न होण्यासाठी म्हणून हे सगळे एक्सपेरिमेंट्स केले जातात. तर तेव्हा सुद्धा त्यांनी जेव्हा स्वतःला चॅलेंज करायचं ठरवलं तेव्हा काही अशा कॉम्पोजिशन्स त्यांनी हृदयनाथजींकडनं करून घेतल्या, किंवा मला असं वाटतं की मीनाताईंकडनं सुद्धा एखादी कॉम्पोजिशन त्यांनी करून घेतलेली आहे की ज्या गाऊन त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी एक्सपेरिमेंट करता आले. तयाचा वेलू गेला गगनावेरी हा विशेष कार्यक्रम लता दीदींच्या जन्मदिवसानिमित्त आपण ऐकतोय 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्डवर. आणि या कार्यक्रमात संवाद साधण्यासाठी आपल्याबरोबर आहेत अमोल निसळ. मगाशी आपण लता दीदींच्या गाण्यातल्या सगळ्या व्यवस्थापकीय कौशल्याबद्दल बोलत होतो किंवा त्यांच्या कारकिर्दीतल्या त्या वैशिष्ट्यांविषयी बोलत होतो. आणि त्याआधी जेव्हा आपण याविषयी चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की प्रभुत्व किंवा मास्टरी हा पण एक व्यवस्थापकीय कौशल्याचा भाग असतो जो लता दीदींच्या कारकिर्दीत किंवा त्यांच्या गाण्यात दिसतो. तर ते जरा आम्हाला विस्ताराने सांगा ना. अगदीच. प्रभुत्व फक्त असणं हा एक भाग झाला सगळ्यातला, जे त्यांचं होतंच. पण आपण एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत आहोत हां. आणि आपण जगाला जे लागतंय त्याच्यापेक्षा काहीतरी पुढचं पण देऊ शकतोय, जे टेक्निकली खूप सुपिरियर आहे. तर तुम्हाला आठवत असेल दिल्लीमध्ये ऑटो एक्सपो नावाचं एक्झिबिशन होतं दरवर्षी. तिथे अनेक लोक, ऑटोमोबाईलमधली लोक आपल्या आपल्या गाड्या डिस्प्लेला ठेवतात. तर त्या गाड्या ज्या आता नजीकच्या भविष्यामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत अशा गाड्या असतात. त्याच्याचबरोबर काही कन्सेप्ट कार्स अशी एक तिथे वेगळं दालन असतं की आपण काय करू शकतोय, एखादी कंपनी ही काय करू शकते किंवा आपण कुठे जाऊ शकू इथून पुढे 20 वर्षात 25 वर्षात. तर आता हल्ली प्रत्येक कंपनीत जर तुम्ही गेलात तर कंपनीचं एकदम पॉश रिसेप्शन असतं आणि त्या रिसेप्शनच्या इथे त्या कंपनीमध्ये जे काय करू शकतात अशी प्रॉडक्ट्स डिस्प्लेला असतात. आता ही जी सगळी प्रॉडक्ट्स आहेत ही सगळी माझे ग्राहक घेत नाहीत माझ्याकडनं, पण माझी कपॅसिटी आणि माझं प्रभुत्व हे मला आलेल्या प्रत्येक
प्रत्येक ग्राहकाला दाखवण्यासाठी म्हणून मी ती प्रॉडक्ट्स बनवून घेतो खास, की सगळ्या कंडिशन्स जर आयडियल असतील तर मी हे पण बनवू शकतोय. बरोबर. की हे माझ्या R&Dतनं बनलेलं प्रॉडक्ट आहे आणि ही आमच्या कंपनीची कपॅसिटी आहे की आम्ही हे पण बनवू शकतोय. तुम्हाला आत्ता नको आहे, कारण तुम्हाला जे तुमच्या पचनी पडेल असंच आम्ही देतो. बरोबर. तर घनतमी हे मला असं वाटतं की मराठी गाण्यांमधलं लता दीदींचं सर्वात ॲप्ट उदाहरण ह्या प्रकारच्या कन्सेप्ट कार म्हणू किंवा डिस्प्ले प्रॉडक्ट म्हणू, की उद्या जर आपण गुणगुणायचं ठरवलं गाणं तर ते पटकन गाता येत नाही. अगदी एस्टॅब्लिश्ड क्लासिकल सिंगरसाठी सुद्धा ते गाणं पटकन ऐकलंय आणि गायलंय असं होत नाही. पण त्याच्यामध्ये जी इंट्रिकसीज आहेत आणि त्या कॉम्पोजिशनमध्ये जी कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा जेवढं अवघड ते कॉम्पोजिशन आहे ते एकदम लीलया असं गाता येतं आहे, असं लता दीदींनी ते गाणं गायलेलं आहे. हे घनतमी गाण्याचं असं आहे की कुठल्याही रागाच्या चौकटीत बसत नाही किंवा कुठलीही धून पटकन जर सुचली तर ती अशी सुचत नाही. थोडक्यात त्याचे स्वर ऐकवतो की किती वेगवेगळ्या मार्गाने ते गाणं जातं, की सा प प ध इज घनतमी शुक्र बघराज करी. सो साग साग पद निर ग पद प ग रे सारे ग म ग. हे सगळे स्वर हे कुठल्याही रागात बसणारे नाही आहेत, पण एकदम सहज पद्धतीने त्यांनी ते गाऊनही दाखवलेत. त्यातले शब्दही तितक्याच उत्तम पद्धतीने इंटॅक्ट ठेवलेत. आणि हे जर आमच्यासारख्या गायकांना गायचं झालं तर आमची तोंडसुद्धा वेडीवाकडी होतील, फक्त हात नाही, अशी परिस्थिती असताना त्यांनी एकदम असं की हे माझं रोजचं आहे इतक्या सहजतेने ते गाऊन ते डिस्प्लेला ठेवलं आहे प्रॉडक्ट, अशासाठी की हे मी खूप सहज करू शकते. मी जे आत्ता करते ते तुमच्यासाठी करते, तुम्हाला समजेल असं. तर ते कसं आहे, तर ह्यातलंच एक थोडंसं सिम्पलर व्हर्जन म्हणजे नी रे ग प ग रे रे ग असा पे भान हवारा कुठेही नाव मी नेऊ नदीला पूर आलेला कशी येऊ. तर हे मला वाटतं घनतमीचं थोडंसं एक टोन डाऊन व्हर्जन हे त्यांनी अजून लोकांना देण्यासाठी म्हणून ठेवलं की ॲटलिस्ट थोडंसं तुम्हाला गुणगुणता तरी येईल. व्यवस्थापनाच्या सगळ्या गोष्टी आणि लता दीदींचं गाणं ह्याचं काय कनेक्शन आहे त्याविषयी आज आपण बोलतोय एका विशेष कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं नाव आहे तयाचा वेलू गेला गगनावेरी. आणि या कार्यक्रमात या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्यासाठी घेऊन आलेल्या आहेत किंवा आपल्याला सांगतायत अमोल निसळ. आपण वेगवेगळ्या पैलूंविषयी बोललो आत्ता, व्यवस्थापन आणि लता दीदींचं गाणं, त्यांची कारकीर्द, हे सगळं छान आपण कनेक्ट करतो आहोत. आणि मला वाटतं हे सगळं करत असताना म्हणजे व्यवस्थापन कौशल्य आणि या गोष्टींचा विचार करत असताना सातत्य आणि सतत शिकत राहणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते, जी आपल्याला लता दीदींसारख्या श्रेष्ठ गायिकेच्या गाण्यामध्ये किंवा व्यक्तिमत्वातही दिसून येते. तर या सतत शिकत राहण्याचा कसा त्यांना उपयोग झाला किंवा ते कसं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल? कुठल्याही संस्थेमध्ये आज जर तुम्ही म्हणाल तर जर ती ऑर्गनायझेशन सक्सेसफुल असेल तर ट्रेनिंग डिपार्टमेंटला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे एखादा माणूस रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये काम करतो आहे, त्यालासुद्धा सॉफ्ट स्किल्सचं ट्रेनिंग जे जनरली एखाद्या सेल्सच्या माणसाला लागेल रोजच्या वापरासाठी म्हणून, तर ते दिलं जातं. किंवा सेल्सच्या माणसाला प्रॉडक्ट रिलेटेड ट्रेनिंग. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं असं होतं की ॲज अन ऑर्गनायझेशन हल्ली आपण हेही बघतो की आमच्या ऑर्गनायझेशनचा मिळून एक्सपिरियन्स किती आहे असा एक आकडा लिहिलेला असतो. बऱ्याचशा संस्थांमधनं तुम्ही बघाल की कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स आमच्या सगळ्या लोकांचा मिळून किती आहे. तर हा एक्सपिरियन्स इज ॲक्च्युली लर्निंग. तर ते जितक्या नेटानी आणि जितक्या श्रद्धेने चालू राहील तेवढी ती ऑर्गनायझेशन पुढे जात असते आणि नवीन आव्हानांना सामना करत पुढे जात असते. आता
कमिंग बॅक टू लता दीदी, आपण पहिली सर्वात गोष्ट जी त्यांच्या गाण्यात मला आढळून आली ती की सहगल साहेबांपासून प्रेरणा घेतली त्यांनी आणि त्यांनी गायला सुरुवात केली. जेव्हा त्यांना गाणं हे केवळ अर्थार्जनासाठी म्हणून करायची वेळ आली तेव्हापासून त्या गात आहेत. आणि काळ असाच होता की त्या जे म्हणतील ती पूर्व दिशा इथपर्यंत त्या गाण्याला घेऊन गेल्या. तरीही प्रत्येक नवीन म्युझिक डायरेक्टरकडनं, प्रत्येक नवीन व्यक्तीच्या त्या संपर्कात आलेल्या त्यातला चांगला भाग हा घेऊन त्यांनी तो स्वतःच्या गाण्यामध्ये अंगीकृत केला. आणि हे फक्त गाण्याच्या बाबतीतलं झालं. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी एका मुलाखतीत असंही सांगितलेलं आहे की अनेक भाषा त्या शिकल्या. म्हणजे कुठंतरी असं झालं की एखाद्या म्युझिक डायरेक्टरनी त्यांना असं ऐकवलं की जनरल फिलिंग होतं त्यांच्या गाण्याच्या बाबतीतलं नाही की अच्छा तुम्ही मराठी आहात का. मराठी म्हटल्यानंतर ना उर्दू उच्चारांचं फार जाणीवपूर्वक तुमच्याकडनं केले जात नाहीत. तर त्यांनी असं सांगितलं की त्याचं मला फार तेव्हा धक्का बसला, वाईटही वाटलं. आणि मग मी ठरवलं की उर्दू शिकायची. तसंच त्या तमिळ शिकल्या, तसंच त्या पंजाबी शिकल्या, तसंच त्या बंगाली शिकल्या. सलीलदांच्याकडे त्यांनी तर काम केलंच, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. काही काही गाणी तर त्यांनी बंगालीमध्ये गायलेली जशीच्या तशी मराठीत आणली. मी डोलकर डोलकर गाणं आपण सगळे ऐकतो, तर त्याचं मूळ बंगाली गाणं आहे जे सलीलदांनी कॉम्पोज केलेलं, ते त्यांनी इथे आणलं. तर पर से असं होत नाही की मी बंगाली शिकली आहे म्हणून मी ते गाणं मराठीत गाऊ शकले किंवा मी बंगाली शिकली म्हणून मी बंगालीत ते गाणं चांगलं गाऊ शकले. पण एक भाषा शिकल्यानंतर पुलंचं सुद्धा अभंगचित्रे आहे, तर पुलंनी सुद्धा त्याच्यात म्हटलंय की तुम्ही भाषा केवळ भाषा म्हणून शिकत नाही, तिथली संस्कृती शिकत असता. त्या लोकांची मेंटॅलिटी तुम्हाला त्या भाषेतनं कळते, म्हणी कळतात. आपल्याकडे जी म्हण लागू होते महाराष्ट्रात ती कदाचित बंगालमध्ये होत नसेल. त्याच्यामुळे त्या संस्कृतीविषयी आपल्याला माहिती मिळत राहते. तर त्यासाठी त्या भाषा शिकल्या. तर हे झालं भाषेचं. अजून एक पायरी पुढे जाऊन मला असं म्हणता येईल की रेकॉर्डिंगमधली जी अनेक टेक्निक्स डेव्हलप झाली, त्यांनी जेव्हा गायला सुरुवात केली तेव्हा मायक्रोफोनची जी क्वालिटी होती, स्टुडिओची जी क्वालिटी होती, रेकॉर्डिंग इक्विपमेंट्स ॲनालॉग होती, ह्या सगळ्याचं जेव्हा हळूहळू त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला सुरुवात झाली, त्याचं डिजिटायझेशन झालं, या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या गाण्यामध्ये ॲडॉप्ट करत गेल्या त्या. आणि प्रत्येक नवीन गाण्यामध्ये काही ना काहीतरी आपल्याला असं आढळून येईल की जे मागच्या दशकात नव्हतं ते त्यांनी या दशकामध्ये ॲडॉप्ट केलं आहे. तर ह्या सगळ्याचं उदाहरण म्हणून मी काही गाणी तुम्हाला ऐकवतो. अगदी अगदी. सलीलदांचं जे गाणं मी तुम्हाला म्हटलं तर ते मी डोलकर डोलकरचं मूळचं बंगाली. कलकत्त्यात मी जेव्हा होतो तर तेव्हा ह्यातली काही गाणी मी तिथे डायरेक्ट बंगालीमध्ये ऐकली. 3 वर्ष मी तिथे असताना लता दीदी हा भारताचा नाही जगाचाच संगीतातला अभिमान आणि त्याच्याही एक स्टेप पुढे जाऊन सगळ्यांसाठी देव. तर त्याच्यामुळे तिथल्याही अनेक लोकांना एक झॅप्ट म्हणतात असे लता दीदींच्या गाण्यांनी झालेली लोक होती. तर दे दोल 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 पोल खोल चोल भाषी शबकी छुताई गया, हे गाणं आपल्याकडे जसंच्या तसं इम्पोर्ट झालं. आणि मी डोलकर 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 दर्याचा राजा टारारारारा टारारारारा, गाणं जसंच्या तसं आहे पण दोन्हीतला अर्थ वेगळा असल्यामुळे त्याच्या डिक्शनमध्ये जो फरक आहे तो एकदम नोटेबल आहे. तसंच एक गाणं जे मराठी नाही आहे, अमराठी गाणं आहे, पण जसंच्या तसं आणि सलीलदांचंच हिंदीमध्ये आलं, तर ते आहे ओ सजना बरखा बहार आई. खमाजवरती आधारित गाणं. ओ सजना बरखा बहार आई, रस की फुहार लाई, अखियों में प्यार लाई ओ सजना. हे हिंदी गाणं आणि त्याचंच इक्विव्हॅलंट बंगाली गाणं
না যেও না রজনী এখন বাকি আরো কিছু দিতে বাকি বলে রাত জাগা পাখি ও না যেও ना. तर जसंच्या तसं गाणं गायलं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं त्यांना ती भाषा अवगत होती. हो. त्याच्यामुळे त्यातला भाव समजणे इतकी अवगत होती. तर त्याच मुलाखतीत त्यांनी हेही सांगितलंय की जर गाण्याचा अर्थ जर माहिती नसेल तर मी ते गाणं गायला नकार दिला. इथपर्यंत त्या कायम, आणि ही प्रोसेस शिकण्याचीच प्रोसेस होती आणि ह्याच्यातनंच त्यांनी स्वतःला समृद्ध केलं. तर हा एक अजून मोठा आस्पेक्ट त्यांनी टिकमार्क केलेला. टेक्निकॅलिटीज त्यांनी जसं जशा रेकॉर्डिंग टेक्निक्स जशा जशा नवीन आल्या तशा तशा त्यांनी त्या अवगत केल्या आणि त्याप्रमाणे स्वतःचं डिक्शन आणि स्वतःचं गाणं हे सगळं प्रेझेंटेशन त्याप्रमाणे मॉडिफाय केलं. आपण 2 गाणी ह्याच्यात ऐकूयात. ह्याला खूप स्पेसिफिक एक्झाम्पल असं कदाचित देता येणार नाही, पण ही गाणी मला ऐकायची म्हणून आपण ऐकूयात. तर त्यातलं एक म्हणजे मालवून टाका दीप, की ज्या गाण्यामध्ये त्यांनी सगळा ओनस स्वतःवरती घेऊन मिनिमल म्युझिकमध्ये विथ अवेलेबल रेकॉर्डिंग फॅसिलिटीज ते गाणं रेकॉर्ड केलंय 70च्या दशकामध्ये. आणि दुसरं गाणं सलीलचं संधी प्रकाशात. तर गाणं ऐकताना तुम्हाला अगदी प्रकर्षाने जाणवेल की 2 दशकातली आणि मध्ये 35-40 वर्ष गेलेली असल्यामुळे रेकॉर्डिंग टेक्निकमधला फरक, रेकॉर्डिंगच्या क्वालिटीमधला फरक, मायक्रोफोनचा फरक आणि डिजिटायझेशनमुळे आलेला, त्याला आपण सुविधाही म्हणू शकतो किंवा त्याला आपण थोडंसं आर्टिफिशियलनेसही म्हणू शकतो, कृत्रिमपणा. तर या दोन्ही गोष्टी आपल्याला या त्याच्यात जाणवतील, पण त्याच्यात त्यांनी स्वतःला अडॉप्ट केलं हे महत्त्वाचं. तयाचा वेलू गेला गगनावेरी हा विशेष कार्यक्रम आपण ऐकतो आहोत लता दीदींच्या जन्मदिवसानिमित्त, आणि त्यांच्या गायकीविषयी, त्यांच्या कारकिर्दीविषयी एका वेगळ्या दृष्टिकोनातून सांगण्यासाठी अमोल निसळ आपल्याबरोबर आज स्टुडिओमध्ये आहेत. मग आजपर्यंत आपण वेगवेगळ्या पैलूंविषयी बोलत आलेलो आहोत आणि मला असं वाटतंय की व्यवस्थापनातला किंवा एकूणच सगळ्या कोणतंही क्षेत्र तुम्ही बघितलं तर तिथे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं किंवा एक टीम एफर्ट ज्याला आपण म्हणतो ती गोष्ट फार महत्त्वाची असते. आणि गाणं किंवा कोणतीही कलाकृती असेल तर त्या बाबतीत तर ती जास्तच महत्त्वाची ठरते. लता दीदींविषयी बोलत असताना या त्यांच्या टीम एफर्ट्सच्या कौशल्याविषयी काय सांगता येईल? जेव्हा जेव्हा आम्ही एखादी गोष्ट प्रेझेंट करत असतो तर तेव्हा प्रेझेंट करणारा एक माणूस असतो, पण त्याच्यामागे हात अनेक लोकांचे असतात. जेव्हा एखादी नवीन 4 चाकी बाजारात येते, आपण त्याची ॲडव्हर्टाइजमेंट बघतो आणि ती प्रेझेंट करणारी काही लोक असतात पहिल्यांदा. तर गाडीचा प्रत्येक सुट्टा अवयव बनवणारी जी लोक असतात त्यांचा सगळ्यांचा हातभार, R&Dपासनं पुन्हा ते सेल्सपर्यंत या सगळ्या लोकांचा त्याच्यामध्ये हातभार लागलेला असतो. तर टीमवर्क हा कुठल्याही पुन्हा संस्थेच्या दृष्टीने एक खूप मोठा आस्पेक्ट आहे. अनेक वेळेला असं होतं की एखाद्या वर्षाचा एखादा कॉमन गोल ठरलेला असतो की ह्या वर्षामध्ये आपण प्रॉफिट मॅक्सिमाइज करायचा, हे ठरलेलं असतं. तर काही व्यवस्थापनाच्या दृष्टीने असे निर्णय घ्यावे लागतात की सगळ्या लोकांची सगळ्या स्किलचं पूर्णपणे वापर होत नाही, त्या वर्षात होत नाही. की एखादा सेल्सची टीम आहे आमची, तर त्या सेल्सच्या टीममधले प्रत्येक सेल्सच्या माणसाचा पूर्ण वापर होत नाही. जर मी प्रॉफिट मॅक्सिमाइज करायचा ठरवला तर मला काही काही ऑर्डर डिक्लाईन करायला लागतात. सो हे प्रत्येक माणसाचं प्रत्येक स्किल हे प्रत्येक गाण्यामध्ये उच्च प्रतीचंच वापरलं गेलं पाहिजे असा अट्टहास नसलेले म्युझिक डायरेक्टरसुद्धा लता दीदींना मिळाले. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या गाण्यांमध्ये जिथे जिथे एखाद्या वाद्याला महत्त्व द्यायची गरज आहे, समजा एखादी इंटरल्यूड आहे, प्रिल्यूड आहे, तर तिथे स्वतःचं गाण्याची जेव्हा एंट्री होते तेव्हा त्या सगळ्याला मान राखत कुठल्याही पद्धतीने विथ अ बँग एंट्री अशी स्वतःची एम्फसाइज न करत किंवा असा कुठलाही आग्रह न धरत अशी त्यांची बहुतांशी गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. तर असा बेभान हा वारा एक त्यातलं एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला अनेक वाद्य वाजत आहेत आणि त्याच्यामध्ये अलगद एखादी हवा चाललेली असावी आणि अलगद आपण त्याच्यामध्ये एखादी वस्तू ठेवावी आणि ती तशीच पुढे जात राहावी असा त्यांनी स्वतःचा आवाज त्याच्यामध्ये ठेवला आहे. जेव्हा गरज होती
तेव्हा त्यांनी तसं केलं. जेव्हा काही गाणी अशी आहेत जसं नीज माझ्या नंदलाला आहे किंवा इव्हन मालवून टाकदीप पुन्हा एकदा आपल्याला उदाहरण म्हणून देता येईल की ज्याच्यामध्ये एकदम मिनिमल वाद्यवृंद आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बडेजाव नाही आहे वाद्यवृंदामध्ये. तो सगळा ओनस त्यांनी स्वतःवर घेऊन ते गाणं पार करून नेलेलं आहे. तर टीमवर्कला महत्त्व अशासाठी की एखादं गाणं समोर येतं तेव्हा त्यातलं गीत हा त्यातला पहिला भाग असतो. तर शब्दांना न्याय देणे हा सर्वात पहिला भाग त्यांनी ठेवला जे आपण बोललो. त्याच्यानंतर संगीतकाराला काय म्हणायचं आहे त्याच्यातनं, म्हणजे भावार्थ आणि त्यातल्या नोट्स किंवा त्याच्यातनं गाण्यातनं काय प्रेझेंट करता येईल, त्याच्यामध्ये मला कलाकार म्हणून कुठे व्हॅल्यू ॲडिशन करता येईल. मी टेक ओव्हर नाही करत आहे, मी ते गाणं ओन नाही करत आहे, मी माझी व्हॅल्यू ॲड करते, माझा गळा वापरते, माझी बुद्धी वापरते आणि ते गाणं अजून छान कसं होईल हा माझा उद्देश आहे. याच्यावरती माझं कॉन्सन्ट्रेशन आहे जास्त. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या साथीदारांना म्युझिक डायरेक्टरनी ते गाणं वाजवण्यासाठी बोलवलेलं आहे त्या साथीदारांची कपॅसिटी आणि त्या साथीदारांची स्ट्रेंथ ही दोन्ही बघून त्याप्रमाणे मी माझं प्रेझेंटेशन करणार. तर लता दीदींच्या गाण्यामध्ये तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट आपल्याला सगळ्यांना जाणवतो. आणि प्रत्येक शास्त्रीय संगीत गायकाला ह्यातनं काही ना काहीतरी घेण्यासारखं आहे, एस्पेशली या पॉईंटमधनं. त्याचं कारण असं आहे की शास्त्रीय संगीतात पण जनरली आपण बघतो की मेन आर्टिस्टवरती बऱ्याच वेळेला फोकस असतो, सगळा ओनस असतो. पण सादरीकरण करत असताना प्रत्येक साथीदाराकडनं काहीतरी घेऊन, फीडबॅक घेऊन किंवा क्लूज घेऊन आपण म्हणू, जेव्हा सादरीकरण होतं त्याला एक वेगळी मजा असते. ते तुमच्या कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला हे लक्षात येतं की आज तिथे स्टेजवरती आपल्या फ्रिक्वेन्सीज क्लिक झाल्या. तर लता दीदींसाठी खूप अवघड होतं, कारण आमच्या वेळेला कदाचित 2च साथीदार असतात, एक पेटी एक तबला. त्यांच्या वेळेला अनेक लोक स्टुडिओत असायची. तर प्रत्येकाशी जुळवून घेऊन आणि प्रत्येकाच्या कॅपॅसिटीप्रमाणे असं त्यांचं प्रेझेंटेशन झालेलं आपल्याला लक्षात येईल. एक गाणं आपण त्यातलं छोटंसं ऐकूयात. तर नीज माझ्या नंदलालाचा उल्लेख झाला तर खळे काकांचंच संगीत आहे त्याला. आणि तसंच एक गाणं खळे काकांनी हिंदी भजन पण लता दीदींकडनं गाऊन घेतलं आहे, रामश्याम गुणगानमध्ये. साधारण चाल दोन्हीची सारखीच जातीये, त्याच्यामुळे त्याचं ऑर्केस्ट्रेशन पण बऱ्यापैकी सारखं आहे असं मला वाटतं. तर दोन्ही गाण्यांच्या एक एक ओळी ऐकवतो. चालेल. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. हे मराठी गाणं. तसंच एक हिंदी भजन आहे. श्याम घन घन श्याम बरसो बहुत प्यासी हूँ, रास बिन रस रात की, रास बिन रस रात्र की, गहरी उदासी हूँ, श्याम घन घन श्याम बरसो बहुत प्यासी हूँ. क्या बात आहे, मस्त. तयाचा वेलू गेला गगनावेरी या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण लता दीदींच्या गाणं कारकिर्दीविषयी बोलतो आहोत. लता दीदींच्या कारकिर्दीविषयी बोलतो आहोत, त्यांच्या गायकीविषयी बोलतो आहोत एका वेगळ्या दृष्टिकोनातून. आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत अमोल निसळ. आता आपण वेगवेगळ्या पैलूंविषयी बोललो आणि खरं तर आता थोडंसं आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे येतो आहोत. मला वाटतंय कोणत्याही कलाकारासाठी त्याचा रियाज, त्याने केलेला सराव आणि त्यातली सहजता या सगळ्याच गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. लता दीदींच्या बाबतीत या सगळ्या पैलूंविषयी काय सांगता येईल? शास्त्रीय संगीत गायक म्हणून मी जेव्हा लता दीदींच्या कारकिर्दीचा विचार करतो किंवा त्यातनं आपल्याला काय घेता येईल ह्याचा विचार करतो, तर एक मूलभूत फरक दोन सादरीकरणामध्ये असा आहे की शास्त्रीय संगीतातल्या बऱ्याचशा गोष्टी या
आम्ही व्यासपीठावर बसून विचार करून त्याच्या त्या क्षणी सादर करत असतो. हां. म्हणजे उद्या तुम्ही म्हणाल की आज तू बागेश्री गायलास, 50 मिनिटं गायलास, तूच गायलेला आहेस ना बागेश्री, आता उद्या तो जसं आहे तसं गा बरं. तर ते मला शक्य नाही आहे. हां. म्हणजे मलाच माझा बागेश्री हा जसाच्या तसा गाता येत नाही. तर तिथे स्टेजवरती काही गोष्टी सुचून त्याप्रमाणे गाणे, हे करण्यासाठी आम्हाला करायला लागतो तो रियाज. हां. तर आम्ही जेव्हा रियाज करतो तेव्हा आम्ही स्टेजवरती कॉन्फिडंटली अटेम्प्ट्स घेता यावेत म्हणून आम्ही रियाज करत असतो. तर शास्त्रीय संगीतामध्ये क्रिएटिव्हिटी ही स्टेजवरती होत असल्यामुळे देन अँड देअर जे हां. आपण म्हणतो, क्रिएटिव्हिटीला काकणभर जास्त महत्त्व आहे ॲक्युरसीपेक्षा. हां. काकणभर. हां. ॲक्युरसी महत्त्वाची आहेच आहे. लता दीदींकडे आम्ही जे बघतो ते ॲक्युरसीमधली देवता म्हणून बघतो. तर त्यांनी गायलेली गाणी ऐकताना मी असा विचार करतो की एक गाणं मला पुढच्या सोमवारी रेकॉर्ड करायचं आहे. तर त्या गाण्याचा विचार आणि त्या गाण्याची इटरेशन्स ही किती त्यांना करायला लागली असतील. त्याचं कारण असं की कलाकार म्हणूनही त्या तेवढ्याच श्रेष्ठ होत्या आणि गायिका म्हणूनही त्या तेवढ्याच ॲक्युरेट होत्या. तर आर्टिस्ट आणि सिंगर ह्यातला जो फरक आहे, तर त्याच्यामध्ये त्यांच्यातला अनेक वेळेला आर्टिस्ट हा जो काय आस्पेक्ट होता, हा जो काय त्यांचं व्हर्च्यू होता, तर तंतोतंत माझ्या म्युझिक डायरेक्टरला जसं हवं आहे तसं प्रेझेंट करण्यासाठी म्हणून मला माझ्यातला कलाकार हा काही वेळेला सबड्यू करायला लागला, असं त्यांच्या बाबतीत अनेक वेळेला झालं असणार आहे. कारण त्या शास्त्रीय संगीताच्या मैफिली त्यांनी केल्या नाहीत. म्हणजे मला जे वाटतंय ते 100% गाता येईल अशी मुभा त्यांच्याकडे नव्हती. तर त्याच्यासाठी खूप जास्त सराव करायला लागला असणार. आणि पुन्हा व्यवस्थापन क्षेत्रामध्ये जर R&T मधनं एखादा प्रॉडक्ट आला तर तो मला जसाच्या तसा माझ्या कस्टमरकडे देता येत नाही ना. म्हणजे मला R&D मध्ये ही मुभा असते की माझी सगळी क्रिएटिव्हिटी वापरून, माझी सगळी शक्तीपणाला लावून मी एखादा प्रॉडक्ट प्रेझेंट करतोय. पण त्याच्यामध्ये अनेक लोक असतात, माझ्या कस्टमरचे जे युजरची लोकं असतात, जी लोक ते प्रॉडक्ट वापरणार आहेत, तर त्यांचं पण म्हणणं मला विचारात घ्यावं लागतं. नंतर एखादा माणूस ते प्रॉडक्ट पॅकेज करणार आहे, त्याचंही म्हणणं मला विचारात घ्यावं लागतं की पॅकेजिंगमध्ये हे तुमचं जे काय आहे ते बसत नाही आहे. तर त्या लेव्हलला जाऊन त्यांनी प्रत्येक गाण्याचा, म्हणजे त्यांनी जी काय गाणी गायली असतील तर मला असं वाटतं की त्यांनी प्रत्येक गाण्याचा त्या लेव्हलला जाऊन विचार केला असणार आहे की गीतकाराला काय अपेक्षित आहे, संगीतकाराला काय अपेक्षित आहे आणि मग मी काय त्याच्यामध्ये देणार आहे. तर इटरेशन्स त्या प्रॉडक्टची व्हायला लागतात बिफोर यू प्रेझेंट इट टू द मार्केट. तर ती इटरेशन्स त्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की अनेक झाली असणार आहेत. तर माझं भाग्य चांगलं की एकदा मला त्यांना भेटायला मिळालं होतं आणि जवळजवळ पाऊण तास आम्ही त्यांच्याकडे होतो. आणि माझे गुरुजी अजय चक्रवर्ती आणि त्यांच्याबरोबर मी गेलो होतो. तर त्यांची थॉट प्रोसेस जाणून घ्यायची खूप इच्छा होती. कारण तेव्हा मी मगाशी जे म्हटलं की टेक्निक्स अवेलेबल नसताना एकदाही त्यांच्या श्वासाचा आवाज कधी गाण्याच्या रेकॉर्डिंगमध्ये आला नाही. आत्ता मी बोलतोय तरी कुठेतरी हा आवाज येतो श्वास घेतानाचा. कधीही त्यांचा गाताना हा आवाज आला नाही. तर त्या अनेक गोष्टींवरती त्या दिवशी गुरुजींनी त्यांच्याबरोबर चर्चा केली. मी नुसता ऐकण्याच्या भूमिकेत होतो. तर तेव्हा त्या म्हणल्या की गाणं आल्यानंतर त्या गाण्यामध्ये प्रत्येक ओळीमध्ये, प्रत्येक वाक्यामध्ये श्वास कुठे घ्यायचा हे त्यांच्याकडे लिहिलेलं असायचं. त्याच जागी श्वास घेऊन ते गाणं त्या अनेक वेळेला म्हणून बघायच्या आणि मग सगळ्या साथीदारांना त्याप्रमाणे अपॉइंटमेंट दिली जायची आणि मग ते गाणं स्टुडिओमध्ये रेकॉर्ड व्हायचं. तर आपल्याला स्वतःच्या कपॅसिटीबद्दल कितीही जरी कॉन्फिडन्स असेल तरी जेव्हा रेकॉर्डिंगची वेळ येते किंवा जेव्हा प्रेझेंटेशनची वेळ येते तेव्हा एखादी गोष्ट जर आपण 1000 वेळेला केलेली असेल तर सादरीकरणात येणारा जो कॉन्फिडन्स असतो तो वेगळ्या लेव्हलचा असतो
आणि ते त्यांच्या प्रत्येक गाण्यात जाणवतं. हम्म. तर मॅनेजमेंटच्या दृष्टीने हे आम्ही जे करतो हम्म. तर ते त्यांनी त्यांच्या प्रत्येक गाण्यामध्ये अवलंबलेलं होतं. हा. आणि सर्वात मोठा शिकण्याचा भाग एस्पेशली आता की जिथे शास्त्रीय संगीतातल्या कलाकारांना सुद्धा वेळेची अनेक बंधनं आली आहेत. हम्म. तर मला एक राग अर्ध्या तासात गायचा आहे तर मी काय करायला हवं, तोच राग मला 10 मिनिटात गायचा आहे तर मी काय करायला हवं, ह्याचं माझ्याकडे एक रूल बुक पाहिजे. तेवढ्या वेळेला माझं त्याची इटरेशन झालेली असली पाहिजेत. तर रियाज तर त्यांचा होताच, हा. सरावही त्यांचा तेवढाच होता. अनेक गोष्टी त्यांच्याकडे नॅचरल होत्या, हम्म. जसं सूर त्यांच्या गळ्यात होता. पण सगळं असूनही अनेक लोकांचं आपण बघतो की केवळ सरावाच्या अभावाने त्यांना जे म्हणायचं ते म्हणू शकत नाहीत कॉन्फिडेंटली. हम्म. तर ते केवळ श्वास रेग्युलेट करून त्या गाण्याचा अनेक वेळेला सराव करून त्यांनी ते अचीव्ह केलं होतं. क्या बात आहे. म्हणजे केवढा मोठा विचार या सगळ्या तंत्राचा सुद्धा त्यांनी केलेला होता आणि म्हणूनच त्या ग्रेट आहेत असं आपण 100% म्हणू शकतो. आजच्या कार्यक्रमामध्ये एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला मिळाला असं मला वाटतंय, लता दीदींच्या कारकिर्दीकडे किंवा त्यांच्या गायकीकडे बघण्याचा, व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून. आणि मला असं वाटतंय की एखादा कलाकार हा त्याच्याकडे जन्मजात काही गुण असतात, काही दैवी त्यांना मिळालेले काही गुण असतात बरोबर आहे. आणि कदाचित काही संधीही त्या वेळेला मिळून जातात. पण तरीसुद्धा कामातलं सातत्य असेल किंवा व्यवस्थित विचारपूर्वक आपण आपल्या कारकिर्दीची आखणी करणं असेल, आत्ता तुम्ही जसं शेवटी म्हणालात सरावाचा जो भाग असतो तो असेल, या सगळ्यातून असं कळून येतं की प्रचंड ज्याला आपण डेडिकेशन किंवा समर्पण म्हणतो 100% ते गाण्याला वाहिलेल्या. हां, संपूर्णपणे म्हणजे लता मंगेशकर म्हणजेच गाणं इतकं ते समीकरण व्हावं एवढं समर्पण त्यांचं होतं. आणि म्हणून मला वाटतं अशी माणसं ही महान ठरतात आणि ती Very true. क्वचितच जन्माला येतात. आजच्या कार्यक्रमामध्ये या सगळ्या वेगवेगळ्या आस्पेक्ट्सबद्दल, पैलूंबद्दल तुम्ही सांगितलंत आणि काही उदाहरणं तुम्ही स्वतः गायलीत किंवा गाण्याच्या माध्यमातून ओरिजिनल मूळ गाण्यांच्या माध्यमातून आपण ती श्रोत्यांना ऐकवली. खूप छान वाटलं, खूप मजा आली. वेगळा झाला संपूर्ण कार्यक्रम आणि आज तुम्ही आलात स्टुडिओमध्ये आणि एवढं छान एक वेगळ्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी मांडल्यात. त्याबद्दल आमच्या सगळ्यांकडून मनापासून तुमचे आभार आहेत. तुम्हाला सुद्धा खूप धन्यवाद. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर यांच्यासह मी अंजली तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.